आठवणी यात की शिवसेना प्रमुख आज हवे होते. ते शिवसेना प्रमुखांचे विचार तर कधी आयुष्यात मरू शकणार नाहीत, पण शिवसेना प्रमुख आज हवे होते असंच वाटतं. कारण साहेबांनी ज्यांना प्रेम दिलं, जे साहेबांच्या जवळ होते, साहेब जगावरती राज्य करत होते, पण मनाने खूप सौम्य होते, कठोर वाटायचे पण खूप मधुर होते आणि कार्यकर्त्यांवरती इतकं प्रचंड प्रेम करायचे की आमच्या चामड्याच्या कातड्या करून जरी पायात घातल्या तरी शिवसेना प्रमुखांचं ऋण हे आम्ही फेडू शकत नाही. एवढे अनंत उपकार शिवसेना प्रमुखांचे आमच्यावरती आहेत. तुम्हाला आठवतं पहिली भेट कधी झाली होती बाळासाहेबांची, ती प्रक्रिया त्यावेळी कशी? मला आठवतं की मी या शाखेचा एक गटप्रमुख होतो, तेव्हा मार्मिक चित्राचं प्रदर्शन माझे मित्र सतीश सावंत, जे आर्टिस्ट आहेत चांगले, त्यांचे कुटुंब पूर्ण, त्यांची आई, त्यांची बहीण हे चांगले आर्टिस्ट आहेत, त्यांचं प्रदर्शन हे सेनाभवनमध्ये मार्मिक वर्धापनाच्या दिवशी भरवलं होतं आणि त्या प्रदर्शनाच्या वेळेला सतीश सावंत यांना ती चित्र लावण्यासाठी मी मदत करत होतो आणि उद्घाटन प्रसंगी शिवसेना प्रमुख पहिल्यांदा आले तेव्हा मी साहेबांना जवळून बघितलं होतं आणि ती आठवण माझ्या मनात अजूनही घर करून आहे. काय प्रसंग आठवतो की बाळासाहेब कधी तुमच्यावरती चिडले होते किंवा खूपच प्रेमाचा भावनिक प्रसंग, तशा काही आठवणी आहेत? नाही, शिवसेना प्रमुखांनी बोलवलं कीच मनात भीती असायची की साहेबांनी आज मला का बोलवलं. मातोश्रीवर जाताना त्यावेळी काय भावना असायची? आज साहेब काय सांगतायत की माझ्याकडनं कोणती चूक झाली म्हणून मला बोलवलंय, अशी भावना असायची. पण एखादे काम केल्यानंतर तेवढ्याच शाबासकी ते द्यायचे आणि तेवढंच चढण्याच्या झाडावर चढलेल्या माणसाला खाली उतरवायचे, असा साहेबांचा स्वभाव होता. साहेबांनी खूप चांगल्या पद्धतीने आमच्यासारख्या असंख्य शिवसैनिकावरती प्रेम केलं, करोडो शिवसैनिकावरती प्रेम केलं. मला आठवतं की मी सभागृहाचा नेता होतो, महापौर होतो. सकाळी 8 वाजता साहेबांचा फोन यायचा आणि मला सांगायचं की वाचकाच्या सदरामध्ये ही तक्रार आली आहे, अमुक वृत्तपत्रामध्ये तू वाचलीस का, ती वाच आणि संध्याकाळपर्यंत त्याच्यावरती काय तू निर्णय घेतलायस किंवा आयुक्तांनी काय कारवाई केली हे मला सांग. इतकं साहेबांचं एक मुंबई शहरावरती प्रेम होतं आणि बारकाईने लक्ष होतं. साहेबांनी अनेक वेळा अनेक कामं मला सांगितली जी लोकहिताची होती आणि काही वेळा ती वेळेवर झाली नाही, म्हणून त्यांचा जो स्वभाव होता त्याप्रमाणे मला फटकारलं पण आहे, पण तितक्याच प्रेमाने, तितक्याच आपुलकीने पुन्हा एकदा मला शाबासकी पण दिली आहे. त्यामुळे 10 हत्तीचं बळ माझ्या अंगात आलं आणि मी काम करू लागलो. मातोश्री देवी आरोप केला होता की मातोश्री हस्तक्षेप करते सभागृहात, असं काय हस्तक्षेप असायचा का बाळासाहेब? शिवसेना प्रमुख असतील, माननीय उद्धवजी असतील, यांनी कधीच हस्तक्षेप केला नाही. मी मोकळेपणाने सभागृहाचा नेता म्हणून 6 वर्ष काम केलं. मी स्टँडिंग कमिटीचा चेअरमन म्हणून मी 12 महिने काम केलं. मी मुंबई शहराचा महापौर म्हणून 3 वर्ष काम केलं. आम्ही एखादा प्रस्ताव आल्यावर त्याची माहिती देत होतो माननीय हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे साहेबांना, माननीय पक्षप्रमुख उद्धवजींना, नंतर आदित्यजी पण आमच्याशी बोलायचे. पण बारीक लक्ष म्हणजे असं आहे की जे मुंबईच्या हिताचं आहे ते तुम्ही करा, ज्याच्यामुळे बदनामी होईल अशी कोणतीच गोष्ट करू नका आणि आपला पक्ष बदनाम होता कामा नये. आणि साहेब एवढंच सांगायचे की पैसा कमवता येतो पण इज्जत कमवता येत नाही. त्यामुळे पक्षाने जे आज एक वैभव तयार केले लोकांच्या मनामध्ये ते घालवू नका, ते वाढवा. आज कल्याण डोंबिवलीकडे एक अबदल युती झालेली आहे, मनसे आणि शिंदेची शिवसेना एकत्र आली, कसं बघते राजकीय दृष्टीने? मी आपल्या माध्यमातून ऐकतोय, मी अजून पाहिलेलं नाहीये. मी माहिती घेऊन नंतर त्याच्यावरती बोलेन. परंतु आज शिवसेना प्रमुख हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त तुम्ही माझी इंटरव्ह्यू घेत आहेत, त्यामुळे मी साहेबांचे विचार हे चंद्रसूर्य असेपर्यंत राहणार. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे असतील, आदित्य ठाकरे असतील, तेवढ्याच जोमाने पुढे नेणार. नेते जे आहेत ते त्यांच्यासोबत राहतील, नवीन नेते तयार होतील, तरुणाईची टीम तयार होईल आणि मला असं वाटतं की चांगल्या पद्धतीने येणाऱ्या काळामध्ये शिवसेना पक्ष चांगलं काम करेल.